पिठोरी अमावस्या कधी आहे? अखंड सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी करा हे व्रत. जाणून घ्या पूजा विधी. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 15व्या दिवसाला अमावस्या म्हणतात. पिठोरी अमावस्या कधी आहे? या तिथीला कशी पूजा करतात? याचे महत्त्व काय याबद्दल सविस्तर जाणून घ्या. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एका विशिष्ट नावाने संबोधले जाते, ज्याचे खास महत्त्व असते. श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाचा सोबती मित्र बलीची विशेष पूजा केली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात. पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते. पिठोरी अमावस्याचे धार्मिक महत्त्व, तारीख, पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पिठोरी अमावस्या तारीख आणि वेळ. पिठोरी अमावस्या पूजाविधी. हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्र ठेवून ब्राह्मी, महेश्वर व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो.